हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. सध्या बाहेर लग्न सराईचा सीझन सुरू आहे आणि याच सीझनला अनुसरून एक चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, ज्या चित्रपटाचं नाव आहे लग्नाचा शॉट. याच चित्रपटातील कलाकार प्रियदर्शनी इंदलकर आणि डायरेक्टर लेखक अक्षय गोरे सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार दोघांनाही, कसे आहात सगळे? मस्त आहोत. 6 फेब्रुवारीला तुमचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय भावना आहेत आणि किती एक्सायटेड आहात, काय सांगाल? मला वाटतं प्रथम दिग्दर्शकांनी हे सांगावं. तर 2 वर्षाची मेहनत फायनली 2-3 दिवसावरती येऊन ठेपले. खूप खूप जास्त आनंद होतोय आणि थोडंसं एक प्रेशर पण आहे आणि पहिली फिल्म असल्यामुळे, पण एक्साइटमेंट लेवल त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण जो ट्रेलर आम्ही पाहिला आहे त्या ट्रेलरकडे बघून नक्कीच वाटत नाही की हा सर तुमचा पहिला चित्रपट आहे. काय लोकांसमोर म्हणजे हा मुद्दा लोकांसमोर आणावासा का वाटला? आजची जी जेनझी जी पिढी आहे ती लग्नापासून पळताना आपल्याला दिसते आणि अशा वेळेस आपण हा मुद्दा आणणं का गरजेचा वाटला तुम्हाला? सध्याच्या परिस्थितीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे. लग्न ज्यांचं झालंय त्यांना पण प्रॉब्लेम आहे आणि ज्यांचं झालं नाही आहे त्यांच्यासाठी पण प्रॉब्लेम आहे. तर सगळ्यांना कनेक्टेड विषय असा होता हा आणि त्याच्यावरती आम्ही विचार करत होतो की फिल्म बनवूयात आणि ती फिल्म आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. लाईक लग्न झालेल्या लोकांसाठी आणि ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी. तर लोकांना आवडेल ह्या भावनेने हा चित्रपट बनवला गेला आमच्यासाठी आणि खूप म्हणजे लाईक एंटरटेनमेंटच्या पर्पजनी बनवलेला आहे आणि म्हणजे सगळेजण मनोरंजन त्यांना भेटेल या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा फिल्म बनवलेला आहे. आज आपल्यासोबत अभिदादा नाही आहे म्हणून, पण एक प्रश्न तुम्हा दोघांना अनुसरून असा होता की सोशल मीडियावरती केळवणाच्या ज्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि खूप चर्चेचा विषय ठरला आहे, नेमकी काय भानगड आहे या केळवणाची, काय सांगशील? बऱ्याच जणांना वाटलं की खरंच माझं आणि अभिजितचं केळवण झालंय. आणि त्याच्या खाली कमेंट्स पण होते की अरे हे कधी झालं. आणि अभिजित जी सिरियल करतोय त्या सिरियलला अनुसरून काही कमेंट्स होत्या की मग हिचं काय, मग असं कसं करतोयस वगैरे, असं त्याला पण त्याचे फॅन्स बोलत होते. आणि मला पण एक असं बोललं गेलं की अरे बापरे इतक्यात केलं पण लवकर केलं वगैरे असे काही कमेंट्स येत होते. मग नंतर लोकांना कळलं की हे कृतिका आणि अभि असं फिल्ममधले कॅरेक्टर्सचं केळवण आहे. पण तो आमचा टीझर लॉन्च होता जो आमच्या प्रोड्युसर्सनी आणि मेकर्सनी ठरवून एक केळवणाच्या अनुषंगाने साजरा केला. सो टीझरपासूनच लग्नाचा शॉट लोकांपर्यंत मॅक्सिमम कसा पोहोचवता येईल याचा आम्ही विचार करतोय. आणि केळवण हे त्यातलं पहिलं होतं. तर केळवण झालं, मग ट्रेलर लॉन्चला काय म्हणता येईल आमचं लग्न समारंभासारखं आम्ही केलं होतं की मी पालखीतनं येते आणि अभि घोड्यावरनं वगैरे येतोय. सो तो काइंड ऑफ लग्न सोहळा असं आम्ही केलं होतं. आणि हे सगळं करताना तू स्वतः किती एन्जॉय केलं? ऑनेस्टली डोलीमध्ये बसून एंट्री घेणं वगैरे हे अजिबातच माझा झोन नाही आहे. त्यामुळे डोलीत बसल्या बसल्या मला झालं बापरे हे लोक खरंच करतात त्यांच्या लग्नामध्ये अशी एंट्री घेतात नवरी मुली. तर आय वॉज शॉक्ड, पण तेव्हा मजा आली अर्थात. आणि माय फेवरेट पार्ट वॉज की अख्ख्या फिल्मभर मी शूज घातलेत जसे आत्ता घातलेत. सो आमचा अटायर पूर्ण लग्नाच्या वेशातला आहे, पण मी शूज घातलेत दोघांनी. एकंदरीत आपल्याला एक डॅशिंग नवरी पाहायला मिळणार आहे. मुळात पळून जाण्याची इच्छा असणारी नवरी. सो पळण्याच्या दृष्टीने तिने शूज घातलेत की चला पळूया, या झोनमध्येच ती आहे. तर शूज घालून आम्ही त्या कॉस्ट्यूममध्ये होतो आणि तशीच आम्ही एंट्री पण घेतली ट्रेलरला. तर असं एक लग्नाच्या जसं तू म्हणालीस की लग्न सराईचा आत्ता सध्या काळ चालू आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही सगळे प्रमोशन्स करतोय. आणि आता फायनली आमचं लग्न लागणार आहे प्रेक्षकांशी 6 फेब्रुवारीला. आणि त्याच्यानंतर आमचा संसार सुखाचा होवो यासाठी तुमच्यासारखी अनेक मंडळी रुखवतात आम्हाला, या मुलाखतींच्या भेटी देत आहेत. त्यामुळे वी आर होपिंग की लग्नाला खूप लोक येतील आणि आमचा संसार सुखाचा होईल. या चित्रपटातलं गाणं जे काश्मीरमध्ये शूट झालं आहे आणि ते अति म्हणजे खूप सुंदर, म्हणजे त्यातले ते जे व्हिज्युअल्स आपण शक्यतो या सगळ्या गोष्टी बॉलिवूड चित्रपटात पाहतो आणि आता मराठीत येणाऱ्या चित्रपटांमध्ये सुद्धा आता आपण असे हळूहळू गाणी बघतोय. काय मजा आली त्या शूटिंग दरम्यान? काय अनुभवलंस तू काश्मीरमध्ये आणि काश्मीर तुला कसं वाटलं? काय सांगशील प्रेक्षकांना? अरे काश्मीर तर म्हणजे सुंदरच आहे अर्थात.
काही वादच नाही. आणि आय वूड लाईक टू टेल की अक्षयची ही पहिली फिल्म जरी असली तरी आधी त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओज केलेले आहेत. जे प्रवीण कोळी आणि योगिता कोळी ज्यांनी गाणी केली त्या सिनेमाची, त्यांची अनेक गाणी खूप फेमस आहेत, लोकांच्या पसंतीला पडलेली आहेत, व्हायरल आहेत आजच्या भाषेत. तर त्यांचा म्युझिक व्हिडिओचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यामुळे ते त्यांचं असं बाय हात का खेळ झोन होता. त्यामुळे मी आणि अभि वी हॅड टू डू नथिंग. सो त्यांचं हे आधीपासून ठरलं होतं की एक गाणं, रोमॅन्टिक गाणं अशा अशा पद्धतीचं ते काश्मीरला करायचं. सो फिल्म एका बाजूला आणि ते गाणं एका बाजूला. सो फिल्ममधनं थोडासा पुढे शूटमधनं गॅप घेऊन आम्ही परफेक्ट सीझनला काश्मीरला जाऊन ते गाणं शूट केलं आहे. आणि त्यावरनं खूप अप्रिसिएशन मिळतं आहे संपूर्ण टीमला की वाव, हे हिंदीचे व्हिज्युअल्स मराठीत दिसत आहेत वगैरे वगैरे वगैरे. ते जाऊ दे, मी कम्पॅरिझनचा मुद्दा नाही, पण वेगळं काहीतरी दिसतं आहे आणि खूप ग्रँजर लेवलला काहीतरी दिसतं आहे. तर मला असं वाटतं की मेकर म्हणून तू पण या गाण्याबद्दल जरा बोलावंस. प्रेक्षकांना सांगावं. हो, नक्कीच. म्हणजे हे सॉन्ग विजन वाईज आम्ही सुरुवातीपासून फिल्म बनवायच्या अगोदरपासून थॉट करून ठेवलेला हा की हे काश्मीरला जाऊनच शूट करूया. आणि त्याच्यासाठी टायमिंग पण आम्ही 2 वर्षापासून स्टडी करून ठेवत ॲज अ होतो. डिरेक्टर या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला किती चॅलेंजेस आले? चॅलेंजेसपेक्षा जास्त मजा आली, कारण की हे लाईक फिल्म मेकिंग प्रोसेस जगणं माझ्यासाठी खूप म्हणजे मला खूप आनंद भेटतो त्यातून. ऍक्च्युली ना, सिरियसली चॅलेंजेस बद्दल तू आम्हाला म्हणजे सांगशील? एक मला किस्सा सांगायचा आहे. ज्यावेळेस आता अशा तिला लाईक फ्लेअरवाल्या साड्या आम्ही डिझाईन केलेल्या की हिला अशा फ्लेअर्सवाल्या साड्या देऊयात, आणि आम्ही ते आउटडोअरला शूट करत होतो. तर आबी आणि हे दोघंजण लोकेशनवरती शूट करायचे आणि तिथे खूप नेक्स्ट लेवल थंडी होती. आम्ही कारमध्ये बसून खिडकी डाऊन करून अशी ॲक्शन आणि परत काचवरती करून आम्ही आतमध्ये स्क्रीनवरती बघत होतो. आणि हे दोघंजण अक्षरशः त्या थंडीमध्ये, आणि प्रियाची ॲक्च्युली साडी असल्यामुळे थोडंसं म्हणजे, आणि आबीला थोडे कोट वगैरे त्या टाईपमध्ये असल्यामुळे त्याला थंडी जाणवत नव्हती, पण प्रियाची अक्षरशः वाट लागत होती. पण तिने जे केलं आहे ते म्हणजे मी खूप ॲप्रिशिएट करतो की त्या दोघांनी जो इनपुट दिला तिथे माझ्यासाठी खूप सिम्पल झालं आणि आउटपुट लोकांना आवडतोय. तर खूप 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 जास्त आनंद वाटतोय. आता या चित्रपटात आम्हाला विनोद पाहायला मिळाला, वेगवेगळ्या भावना पाहायला मिळाल्यात, पण असा एखादा कोणता सीन आहे जो नकळत प्रेक्षकांना डोळे पुसायला लावू शकतो? असा एखादा किस्सा काही आहे या चित्रपटामध्ये? हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे जसं तू म्हणाला की एंटरटेनमेंटच्या दृष्टीने हा सिनेमा बनवला आहे, त्यामुळे सगळ्या पद्धतीचे इमोशन्स या फिल्ममध्ये इन्कॉर्पोरेट केलेत. तर ओव्हरऑल आपल्याला दिसतंय की एक नोकझोक आहे, फनी, रोमॅन्टिक असं काहीतरी चालू आहे. आणि कुठल्याही रोमॅन्टिक स्टोरीमध्ये एक असा पॅच असतो जिकडे मन हळवं होतं. तर तसा या सिनेमातही आहे, नक्कीच आहे. आम्ही तसं एक गाणंही या सिनेमामध्ये शूट केलेलं आहे, जे एक गाणं जे लग्नाचा शॉर्ट नावाचं गाणं आहे, जे फुल एनर्जेटिक आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे आणि एक थोडंसं सॅड सॉन्ग आहे. तर त्या गाण्याच्या दरम्यान आम्ही दोघंही, मला वाटतं पूर्ण वेळ आम्ही रडतच होतो. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी शूट झाले, तर आम्ही अनेक लोकेशन्सला रडतच होतो. त्या एक इमोशनल सीनच्या आठवणी त्या म्हणू शकतो. प्रियदर्शनी, आम्ही तुला तुझ्या ॲक्च्युअल लाईफमध्ये पण पाहिलं आहे, पण या चित्रपटातील व्यक्तिरेखा तुझ्याशी किती मिळती जुळती आहे? म्हणजे तुझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्नाचा शॉट आहे का लग्नाचा प्लॅन आहे? काय सांगशील प्रेक्षकांना? हो, प्लॅन आहे पण शॉर्ट पण आहेच. कृतिका ही जी भूमिका आहे तर ती खूप हट्टी आहे, आगाऊ आहे, भांडकुदळ आहे, काय म्हणता येईल, चाबरट आहे, वात्रट आहे. तर हे खूप मिळतं जुळतं आहे माझ्या खऱ्या स्वभावाशी. आणि पण ती तितकीच खरी आहे, मनापासून प्रेम करणारी आहे, काळजी करणारी आहे. व्यक्त नाही करतायत काळजी, पण काळजी करणारी मात्र नक्कीच आहे. तर हेही सगळं खूप मॅच होतं. आता ना सध्या मराठी चित्रपटसृष्टीत खूप कॉम्पिटिशन चालू आहे चित्रपटांचे, आणि अशा वेळेस तुम्ही पहिलाच एक चित्रपट घेऊन येतात आणि त्यात एक असा मुद्दा, तुम्हाला किती चॅलेंजिंग होते या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्ही लेखक आहात त्या चित्रपटाचे, काय डोक्यात ठेवून हा चित्रपट आणावासा तुम्हाला वाटला? मी तर पहिला फर्स्ट प्रेक्षकांचा विचारच केलेला की साधारण सर्वांना एंटरटेनमेंटवाल्या गोष्टी आवडतात.
म्हणजे एन्जॉय करताना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय करता आलं पाहिजे 2 तास. मी पण त्याच कॅटेगरीमध्ये आहे. तर मला त्या टायमिंग म्हणजे फिल्म बनवण्यापासूनच्या प्रोसेसपर्यंत किंवा कंप्लीट झाल्यानंतरपर्यंत खूप इझी वाटत होत्या गोष्टी. म्हणजे रिलीजिंग प्रोसेस ही खूप डिफरंट आहे आणि मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला गेलं तर स्पर्धा तर सगळीकडेच आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही जी बनवलेली गोष्ट आहे ती लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचते आणि ॲप्रिशिएट केली जाते. तर आता शेवटी प्रेक्षकांच्या हातात आहे. तर त्यांच्या आवडीचा विषय घेऊन आलो आहे. इथपर्यंत विचार करून फिल्म बनवली गेली आहे. मला फक्त त्याच्यात ॲड करावं असं वाटेल, खूप चांगला प्रश्न आहे हा, की या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सिनेमा बनवणं ही खरंच खूप डोक्याला शॉर्ट गोष्ट आहे. पण त्याच्यात पण जिद्दीने स्वतःचा सिनेमा उभा करण्यापासून ते प्रमोशनसाठी वेगळी ताकद लावण्यापर्यंत अक्षय आणि त्याची टीम खूप जबरदस्त मेहनत घेऊन काम करत आहेत. आणि आता आम्हाला असं दिसतंय की फिल्म लोकांपर्यंत पोहोचली आहे. आता ती प्रेक्षक पसंती आणि पुढे थिएटर्स आणि सगळी प्रचंड वेगळी गणितं आहेत, पण आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचला आहे. आणि याबद्दल खरंच कौतुक वाटतं मला तुझं, की पहिल्या सिनेमामध्ये ही सगळी मेहनत आणि हे सगळं अचीव करणं. प्रियदर्शनी फार बोलकी तर आहेच, अभिदादाला पण आम्ही बघितलंय. पण सेटवर जास्त मस्तीखोर कोण होतं किंवा कोणी जास्त रिटेक दिलाय, काय सांगाल? मला उत्तर द्यायला रिटेकचा तर प्रश्न नाहीये. म्हणजे अभि आणि दोघांना म्हणजे लाईक कॅरेक्टर ते जगत होते, अशा लेवलला खूप सिरियस होते, मस्ती तर करतच होते. प्रिया तर त्यातल्या त्यात जास्त म्हणजे मजा करत होती सेटवरती. अभि थोडासा असा अभिचा स्वभाव थोडा शांत आहे, थोडासा लाईक सिरियस पर्सन टाईपमध्ये आहे. आता तो प्रियामुळे थोडा बदललाय, आत्ता बदललाय. शूटच्या वेळेस असा थोडासा शांत शांत होता. पण प्रिया लाईक शूट करताना पूर्ण टीमबरोबर मस्ती करणं आणि अशी मुडी आहे ती खूप. म्हणजे मजा येते तिच्यासोबत काम करायला. सिरियसली खूप मजा आली. पण जर रिटेकचा जर प्रश्न येतोय तर रिटेक असं नाही आहे. त्या दोघांनी मिळून त्या दोघांना जर नाही पटला सीन तर आपण परत करूयात का या लेवलला. आणि ते सॅटिस्फाय होत नव्हते तोपर्यंत ते करत होते. आणि ते फ्रीडमली आम्ही एकत्र मिळून काम केले, कारण की दोघांवरतीच फिल्म आहे. दोघं पण जर सॅटिस्फाय नसतील सीनला, माझी जबाबदारी होती की करूयात आपण. आणि एका टायमिंगला हे पण होतं की मी पण सॅटिस्फाय पाहिजे. आता तिघांच्या लेवलला ते जर सॅटिस्फाय गोष्टी झाल्या तरच ते आउटपुट चांगलं येऊ शकतो, हा विचार होता. आणि फायनली आम्ही ते केलं. सगळे सीन तसे केलेत. रिटेक वगैरे तर असं काय नाही, दोघं जण सुसाट सुटायचे. अक्षरशः भांडणाचे सीन्स आहेत तर जबरदस्त. म्हणजे मला मजा यायची. मी कट बोलायला विसरायचो. अरे भांडा, अजून भांडा. म्हणजे मी अरे संपला सीन, म्हणजे मी त्या वेनी आतमध्ये घुसायचो. सिरियसली खूप छान केलंय दोघांनी काम. यापुढे की अरे कट काय म्हणते, सॉरी सॉरी मी विसरलो सॉरी सॉरी हां कट म्हणलं. अरे काय तू बघ ना. पण यानंतर कोणता नवीन चित्रपट तुमच्याकडनं येणार वगैरे असं काही आहे का? कोणती तयारी चालू आहे? तयारी तर आहे. म्हणजे 2 फिल्मवरती काम चालू आहे. आता माहीत नाही कोणतं वर्कआउट होईल, फर्स्टवाली फिल्म अच्छा सेकंडवाली फिल्म. पण आता ह्या फिल्मच्या बेसवरती मी थोडा डिसिजन घ्यायला इझी पडेल मला. लोकांना जर आवडत असेल अशा टाईपच्या गोष्टी तर मी 100% त्याच्या ह्या गोष्टीपेक्षा अजून थोडंसं त्याच्या रिलेटेड किंवा थोडंसं फिल्मला घेऊन तशा पद्धतीच्या स्टोरी घेऊन यायचा प्रयत्न करेल. अर्थात तुमचा हा पहिला चित्रपट Yes, आहे. yes. मनात ती भीती आहे का की लोक किती रिलेट करतील हा चित्रपट? नक्कीच भीती तर म्हणजे बनवताना काही इतकं टेन्शन नव्हतं, तेवढं टेन्शन आता आहे. लाईक प्रेशर वेगळ्या लेवलचं आहे. तर वाटते भीती, पण मजा पण येते. लोक फोन करतात, चांगले रिॲक्शन्स देतात. आता खूप मजा तर येते. 6 तारीख जवळ आहे, लोक रिॲक्ट करतील. उद्या परवा तर खूप असं येस उद्या आहे. आणि खूप असं म्हणजे दिल्ली दूर नाही आहे या टाईपमध्ये. तर लोकांना रिॲक्शन्स मला इम्पॉर्टंट आहेत ॲज अन डिरेक्टर, फिल्म मेकर म्हणून. त्याच्यावरती मी पुढच्या गोष्टी खूप डिपेंड आहेत. लाईक मी माझे डिसिजन ठेवलेले आहेत, पण त्यांनी मला थोड्या गोष्टी इझी पडतील. येस. प्रियदर्शनी, प्रेक्षकांना आता तुला आव्हान करायचं आहे की 6 तारखेला चित्रपट येतो आणि तुम्ही तो का बघायला पाहिजे, काय सांगशील प्रेक्षकांना? सो आत्ता एक जनरलच स्ट्रेसफुल वातावरण सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. कुठल्याही कारणाने आपल्याला इझिली स्ट्रेस होतो.
तर इझिली तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्हाला इझिली स्ट्रेस फ्री करण्यासाठी म्हणून आम्ही लग्नाचा शॉर्ट हा एक फन सिनेमा घेऊन आलो आहे, ज्याच्यात तुम्हाला काही नाही, तुम्हाला डोकं बाजूला ठेवून छान एन्जॉय करायचं आहे 2-2.5 तास. आणि आम्ही गॅरंटी देतो की तुम्ही नक्की मजा आली अशी रिॲक्शन घेऊन थिएटरमधनं बाहेर पडाल. तर कुठल्याही वयोगटासाठी, कुठल्याही पद्धतीच्या कंपनीसाठी, कंपनी म्हणजे आपली सोबत यांच्यासाठी हा सिनेमा आहे. सो तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर, पार्टनर्सबरोबर, काय म्हणता येईल, तुमच्या छोट्या कझन्सपासून मोठ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांबरोबर तुम्ही हा सिनेमा बघू शकता. सो थिएटरमध्ये जाऊन नक्की याचा अनुभव घ्या. काश्मीर सुपर्ब दिसतं मोठ्या स्क्रीनवरती, त्यामुळे हा अनुभव थिएटरमध्ये जाऊन विशेष घ्या. आणि बघायला विसरू नका लग्नाचा शॉट 6 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. प्रेक्षकांनी तुमच्या चित्रपटाला दाद द्यावी आणि चित्रपटगृह भरभरून निघावं हीच मनापासून इच्छा आहे. आलात, मनमोकळ्या गप्पा मारलात, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. आणि ABP माझाच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. माधुरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.